नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विमुद्रीकरणाला विरोधकांचा विरोध हा पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना होणाऱ्या मदतीच्याच तोडीचा पंतप्रधानांचं प्रत्युत्तर. हागणदारी मुक्त शहर म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेचा व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सन्मान. गुगल मॅप टॉयलेट लोकेटरचंही उद्घाटन. काळ्या पैशा विरोधातल्या कारवाई अंतर्गत देशभरात विविध ठिकाणी छापे. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख SP त्यागी यांच्या जामिनावर आज सुनावणी. शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या अवजारांचीच खरेदी करून त्यांचं तातडीनं वाटप करा, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची सूचना. मुंबई नजीक समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविरोधातील मच्छीमारांचं उद्याचं नियोजित आंदोलन मागे. बँकॉक इथं झालेल्या 18 वर्षाखालील महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला कांस्य पदक. आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेसाठी संघाच्या न खेळणाऱ्या कर्णधारपदी महेश भूपतीची निवड. न्यूझीलंड विरुद्ध रोहन बोपण्णाला संघात स्थान नाही. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. पाकिस्तान जसं दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करतं, त्याचप्रमाणे विमुद्रीकरणाला विरोध करून विरोधक भ्रष्टाचारांचा बचाव करत आहेत, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. वाराणसीमधल्या विविध विकास कामांसहित 2120 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते काल झाला. वैद्यकशास्त्रात तंत्रज्ञानामुळे महत्त्वपूर्ण बदल होत असून नागरिकांना उत्कृष्ट सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर काळ्या धनाप्रमाणेच काळी मनं समोर आली, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेस सरकारच्या धोरणांनी ग्रामीण भागातल्या नागरिकांना अशिक्षित ठेवलं. काँग्रेसनं आपलं रिपोर्ट कार्ड जाहीर करावं, असं आव्हान पंतप्रधानांनी यावेळी दिलं. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अद्याप भाषण कसं करायचं ते शिकत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर सामान्य नागरिकांनी संयम राखून दिलेल्या पाठिंब्याबद्दल नरेंद्र मोदींनी आभार मानले. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला रोखण्यासाठी तसंच डिजिटल अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी जनतेनं रोकड विरहित व्यवहारांना प्राधान्य द्यावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला हागणदारी मुक्त शहर म्हणून केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन काल सन्मानित करण्यात आलं. नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय माध्यम केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात पालिकेचे आयुक्त P. शिवशंकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातल्या सर्व महानगरपालिका हागणदारी मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाच्या समितीनं कोल्हापूर शहराची ऑक्टोबरमध्ये पाहणी केली होती. शहराला हागणदारी मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेनं नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक, सामुदायिक आणि पे अँड यूज या तत्वावर शौचालयं उपलब्ध करून दिली. तसंच 750 शौचालयं बांधून पूर्ण केली आहेत. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गुगल मॅप टॉयलेट लोकेटरचंही यावेळी उद्घाटन झालं. या लोकेटरच्या मदतीनं नागरिकांना आपल्या शहरातील 500 मीटर परिसरातील स्वच्छ शौचालयांची माहिती मिळायला मदत होणार आहे. सक्तवसुली संचालनालय आणि CBIच्या पथकांनी काल केरळमध्ये विविध ठिकाणी राज्य सहकारी बँकांच्या अनेक शाखांवर छापे टाकले. कन्नूर, त्रिसूर आणि कोझिकोडे इथं हे छापे टाकण्यात आले. या बँकांच्या अधिकाऱ्यांनी जुन्या नोटांच्या बदल्यात बेकायदा नवं चलन दिल्यामुळे हे अधिकारी CBIच्या नजरेत होते. याशिवाय प्राप्तिकर विभागानं आसाममध्ये नागाव इथं छापा टाकून जुन्या नोटा जप्त केल्या. तसंच रायपूरमध्ये एका सावकाराकडून रोख 70 लाख रुपये जप्त केले. काळ्या पैशा विरोधातील देशव्यापी मोहिमेअंतर्गत प्राप्तिकर विभागानं 3,590 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. तर 93 कोटीहून अधिक नव्या नोटाही जप्त केल्या आहेत. याशिवाय 505 कोटी रुपयांचे दागिनेही जप्त केले आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होत असलेल्या सततच्या आरोपांविरोधात भाजपानं आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. देशातले नागरिक राहुल गांधी यांचे असत्य आरोप स्वीकारणार नाहीत, त्यामुळे राहुल यांनी आपली मर्यादा ओलांडू नये, असा इशारा भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी काल नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिला. काँग्रेसनेच UPAच्या काळात कंपन्यांना 36 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं, असा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांनी याआधीही असेच आरोप केले होते, पण न्यायालयानं त्याची दखल घेतली नाही. त्यांचे आरोप म्हणजे राजकीय नाट्य आहे, असंही शर्मा म्हणाले.
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी हवाई दल प्रमुख SP त्यागी यांच्या जामीन अर्जावर सीबीआयच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। या प्रकरणी त्यागी यांनी त्यांच्याजवळील मालमत्ता, विदेश दौरे अशी सर्व माहिती सीबीआयला दिली आहे। याआधी त्यागी यांनी सादर केलेल्या दस्तावेजांचा अभ्यास करून निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागेल असं सांगत सीबीआयनं त्यांच्या जामिनाला विरोध केला आहे। कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी सीबीआयनं आजपर्यंतची मुदत मागितली होती। राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी आदिवासी विकास विभागानं केलेल्या उपाययोजनांचा राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल मुंबईत राजभवन इथं एक उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला। या बैठकीला आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आश्रमशाळेतील मुलांचं रात्रीचं जेवण आणि सकाळच्या न्याहारीमधील कालावधी कमी करण्यासंदर्भात साळुंके समितीच्या शिफारशींबाबत शासनाच्या वतीनं आदिवासी आयुक्तांना सूचना देण्यात आल्या। तसंच विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेबाबत आत्मविश्वास निर्माण करण्याबाबत सर्व आश्रमशाळांमध्ये महिला अधिकाऱ्यांच्या पथकानं प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असून या संदर्भात स्थायी व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यपालांना यावेळी देण्यात आली। पुढील वर्षासाठी अवजारांची यादी करताना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या अवजारांचा त्यात समावेश करावा, नाहीतर यादीला मान्यता देणार नाही असं राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी स्पष्ट केलं आहे। मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात काल महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक झाली, त्यावेळी फुंडकर बोलत होते। काही जिल्ह्यांमध्ये शेती अवजारांचं वाटप शेतकऱ्यांना न झाल्यानं ती नुसतीच पडून आहेत असं ते म्हणाले। ही अतिशय गंभीर बाब असून या अवजारांचं तातडीनं वाटप व्हायलाच हवं। तसंच शेतकऱ्यांच्या उपयोगाची अवजारच खरेदी करून आणि त्यांची गुणवत्ता तपासून तातडीनं त्यांचं वाटप करावं अशी सूचना त्यांनी केली। राज्यातल्या नोगा या नावाजलेल्या फळ प्रक्रिया ब्रँडचं उत्पादन वाढवून तो अधिक दर्जेदार करावा असंही फुंडकर यांनी यावेळी सांगितलं। मुंबईच्या किनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाविरोधातील उद्याचं आंदोलन मच्छीमारांनी मागे घेतलं आहे। या संदर्भात काल रात्री मुख्यमंत्र्यांनी मच्छीमारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली। मच्छीमारांच्या मागण्या सोडवण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि जलपूजन होणार आहे। त्याविरोधात मच्छीमार उद्या नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटी अशी मानवी साखळी तयार करून काळे झेंडे दाखवणार होते। मात्र कालच्या बैठकीनंतर हे आंदोलन मागे घ्यायला मच्छीमारांच्या संघटनांनी मान्यता दिली आहे। आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात। प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचा पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत। अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या भूमिपूजन जलपूजन समारंभाचा मुख्य कार्यक्रम मेट्रो मार्ग 2 आणि 4, कुर्ला वाकोला उन्नत मार्ग आणि मुंबई पारबंदर प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचा शुभारंभ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत होणार आहे। या समारंभाला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल पत्रकार परिषदेत केलं। शिवछत्रपतींच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्यांमधील प्रमुख गड किल्ल्यांवरील माती आणि नद्यांचं पाणी कलशातून मुंबईत आणण्यात येणार आहे। चेंबूर इथं हे सर्व कलश आज आणले जातील। नंतर या कलशांची एका भव्य रथात चेंबूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मिरवणूक काढण्यात येऊन तिथे ते सर्व कलश आज मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात येतील। मुख्यमंत्री हे कलश गिरगाव चौपाटी इथं उद्या पंतप्रधानांच्या स्वाधीन करतील। यावेळी मान्यवरांच्या हस्ते कलशातील पाणी आणि माती नियोजित स्मारकाच्या ठिकाणी टाकून भूमिपूजन आणि जलपूजन करण्यात येणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातूनही 11 गड कोटांची माती आणि 19 नद्यांचं पाणी काल समारंभपूर्वक एकत्र करण्यात आलं। आज हे जल आणि माती मुंबईत दाखल होणार आहेत। अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठीची सुरुवात काँग्रेस सरकारनं केली होती। त्याला भाजपा सरकार आता पुढे नेत आहे। मात्र या संदर्भातल्या जाहिरातींवर तब्बल 18 कोटी रुपये खर्च करून भाजपा शिवाजी महाराजांच्या नावाखाली स्वतःची जाहिरातबाजी करत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला। जाहिरातींसाठी खर्च केलेले 18 कोटी स्मारकासाठी वापरायला हवे होते,
मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी भाजपा स्मारकाचा वापर करत आहे अशी टीका त्यांनी केली। या स्मारकाला मच्छीमारांनी विरोध केला आहे, त्यांचा विरोध लक्षात घेऊन त्यांच्या समस्या सोडवणं ही सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणाले। काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासोबत काल मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते। केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयावर मोहन प्रकाश यांनी यावेळी जोरदार टीका केली। या निर्णयामुळे देशाचं चलन, अर्थव्यवस्था आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रतिष्ठेला प्रचंड धक्का लागल्याचं सांगत परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला। आगामी काळात उत्पादन घटून अर्थव्यवस्थेला मोठ्या मंदीचा सामना करावा लागू शकतो असा इशाराही मोहन प्रकाश यांनी या पत्रकार परिषदेत दिला। खेळ म्हणजे आनंद निर्मितीचा सोहळा असतो, त्यामुळे क्रीडा स्पर्धांमधून खेळाचा उद्देश लक्षात घेऊन राष्ट्रसन्मान वाढवण्यासाठी पुढे कार्यरत रहा असा संदेश विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट यांनी दिला। औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर दांगट अध्यक्षस्थानावरून बोलत होते। नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर या 3 दिवसांच्या स्पर्धेचं उद्घाटन नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांच्या हस्ते झालं। यावेळी मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांच्या खेळाडूंच्या पथकानं शानदार संचलनानं मान्यवरांना मानवंदना दिली। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर दांगट म्हणाले की महसूल विभागाकडे नेहमीच कामांची मोठी जंत्री असते, त्यामुळे कामातील शारीरिक आणि मानसिक थकवा घालवण्यासाठी पुन्हा उत्साह, चैतन्य, आनंद निर्मितीसाठी क्रीडा आणि सांस्कृतिक प्रकारातील सहभाग आवश्यक ठरतो। 3 दिवस चालणाऱ्या या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेत 49 क्रीडा प्रकारात खेळाडू खेळांचं प्रदर्शन करणार आहेत। स्पर्धेत नांदेडसह औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि या जिल्ह्यातील 1200हून अधिक खेळाडू, अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत। थायलंडमध्ये बँकॉक इथं झालेल्या 18 वर्षाखालील महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं कांस्य पदक पटकावलं आहे। कांस्य पदकाच्या सामन्यात त्यांनी दक्षिण कोरियाला 3-0 असं नमवलं। रितूनं 45व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिल्यानंतर संगीता कुमारीनं 2 गोल केले। या यशाबद्दल हॉकी इंडियानं संघातल्या प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये तर सहाय्यक कर्मचारी वर्गातल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं आहे। टेनिस वृत्त। डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघाचा न खेळणारा कर्णधार म्हणून महेश भूपतीची निवड झाली आहे। न्यूझीलंड विरुद्ध येत्या फेब्रुवारीत 3 ते 5 दरम्यान होणाऱ्या डेव्हिस चषकाच्या सामन्यानंतर भूपती कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे। या सामन्यापर्यंत आनंद अमृतराज कर्णधारपदी कायम राहणार असून हा त्यांचा शेवटचा सामना असेल। आशिया ओशिनिया विभाग गट क्रमांक 1चा हा सामना पुण्यात होणार आहे। या सामन्यासाठीच्या संघातून रोहन बोपण्णाला वगळण्यात आलं आहे। रोहनच्या जागी साकेत मायनेनी लिएंडर पेसचा दुहेरीतला साथीदार असेल। युकी भांबरी, रामकुमार रामनाथन हे अन्य 2 खेळाडू संघात असतील। प्रजनेश गुणेश्वरन 5वा खेळाडू असेल। आता हवामान वृत्त। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे। राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 5.9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। येत्या 24 तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। विमुद्रीकरणाला विरोधकांचा विरोध, हा पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना होणाऱ्या मदतीच्याच तोडीचा, पंतप्रधानांचं प्रत्युत्तर। हागणदारी मुक्त शहर म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेचा व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सन्मान। गुगल मॅप टॉयलेट लोकेटरचंही उद्घाटन। काळ्या पैशाविरोधातल्या कारवाई अंतर्गत देशभरात विविध ठिकाणी छापे। अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख SP त्यागी यांच्या जामिनावर आज सुनावणी। शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या अवजारांचीच खरेदी करून त्यांचं तातडीनं वाटप करा, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची सूचना। मुंबई नजीक समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविरोधातील मच्छीमारांचं उद्याचं नियोजित आंदोलन मागे। बँकॉक इथं झालेल्या 18 वर्षाखालील महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला कांस्य पदक। आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेसाठी संघाच्या न खेळणाऱ्या कर्णधारपदी महेश भूपतीची निवड। न्यूझीलंड विरुद्ध रोहन बोपण्णाला संघात स्थान नाही। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।